Hello everybody, I welcome you all for today's session. And from today's session, we are starting the new chapter, that is transport in plants. Transport in plants हा जो चॅप्टर आहे ऑलरेडी आपण बोर्डाच्या पद्धतीने सुरू केलेला होता आणि त्यामध्ये वाटरचे जे काही नेचर आहे किंवा आपण त्याला म्हणूया वॉटरचे जे काही सिग्निफिकन्स आहेत प्लांट्स मध्ये हे सगळे सिग्निफिकन्स आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिले होते. वॉटर प्लांट साठी कशा पद्धतीने अवेलेबल आहे हेही आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे, आता ऍक्च्युअल ट्रान्सपोर्ट काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. कारण प्लांट्स इन फेवरेबल कंडिशन प्लांट रिक्वायर water as well as food material. With water it required the minerals. So for the purpose of their transport, त्यांच्या ट्रान्सपोर्ट साठी there is requirement of various conducting parts in the plant. प्लांट मध्ये त्यांच्या ट्रान्सपोर्ट पर्पजेस साठी काही स्ट्रक्चर्स महत्वाचे आहेत, कंडक्टिंग पार्ट्स महत्वाचे आहेत, कंडक्टिंग सिस्टीम महत्वाची आहे आणि त्याच्या सहाय्याने या वॉटरचं किंवा मिनरलचं किंवा फ्लोएमचं कंडक्शन प्लांट मध्ये केलं जातं. आणि कंडक्शन जर झालं नाही तर विदाउट कंडक्शन प्लांट ग्रोथ सुद्धा होणार नाही किंवा ग्रोथ डेव्हलपमेंट सुद्धा शो करणार नाही. म्हणजे एक प्रकारे फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्लांट रिक्वायर्स द वॉटर, मिनरल्स, ऑर्गेनिक न्यूट्रिएंट्स, ग्रोथ रेग्युलेटर्स, and these all things are transported through the conducting system of the plant, and that conducting system of the plant is called as that is and vascular bundles. प्लांट मध्ये ती जी काही कंडक्टिंग सिस्टीम आहे त्या कंडक्टिंग सिस्टीमला आपण काय म्हणतो, व्हस्क्युलर बंडल. मग हे जे व्हस्क्युलर बंडल आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये असतात, दे आर इन द फॉर्म ऑफ झायलेम अँड फ्लोएम. तर हे झायलेम आणि फ्लोएम बोथ आर सर्व ॲज व्हस्क्युलर बंडल. दोन्ही काय आहेत, दोन्ही पण व्हस्क्युलर बंडल म्हणून काम करतात. यापैकी झायलेम काय करेल, तर यापैकी झायलेम जो आहे तर झायलेम हा वॉटर आणि मिनरल्स ट्रान्सपोर्ट करेल. इट इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आणि फ्लोएम काय करणार आहे, तर फ्लोएम इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड मटेरियल, दॅट इज ऑर्गॅनिक मटेरियल. फोटोसिंथेसिसचे जे प्रोडक्ट आहे तो फोटोसिंथेसिसचा प्रोडक्ट फ्लोएम हा ट्रान्सपोर्ट करेल. तुम्हाला पहा या साइडच्या फिगर मध्ये दिसतंय पहा ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, इथं ट्रान्सपोर्टेशन तुम्ही पाहताय रूट्स कडून वॉटर आणि मिनरल्स या पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतंय. तर या ठिकाणी तुम्हाला वॉटर आणि मिनरल्स ट्रान्सपोर्ट होताना दिसत आहेत. तर लीफ कडून तुम्हाला या फिगर मध्ये दिसेल, इन दिस फिगर यू कॅन सी हियर लीफ कडून. आता याच्यामध्ये ती फिगर नाहीये, म्हणजे याच्यामध्ये फ्लोएम ट्रान्सपोर्ट त्यांनी दाखवलेलं नाहीये, तर याच्यामध्ये फक्त झायलेम ट्रान्सपोर्ट दाखवलं, पण मी दाखवतो आता इथं. तर लीफ कडून जो ट्रान्सपोर्टेशन होणार आहे तो या पद्धतीने सी हियर, लीफ कडून ट्रान्सपोर्टेशन टुवर्ड्स द स्टेम ॲज वेल ॲज टुवर्ड्स द ब्रांचेस. म्हणजे लीफचं ट्रान्सपोर्टेशन किंवा फ्लोएमचं ट्रान्सपोर्टेशन हे टुवर्ड्स द ब्रांचेस, लीफ ॲज वेल ॲज रूट्स या पद्धतीने होईल. म्हणजे फ्लोएम ट्रान्सपोर्ट हा युनि डिरेक्शन नसतं, परंतु वॉटर ट्रान्सपोर्ट हा फक्त एकाच डिरेक्शन मध्ये चाललाय, म्हणून वॉटर ट्रान्सपोर्टेशन जे आहे तो असतो युनि डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, इथे थेरी पहा तुमच्या समोर दिसते. तर या थेरीमध्ये पहिल्या नंबरला दिले प्लांट्स डू नॉट हॅव इंटरस्टिशियल फ्लूइड अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. प्लांट मध्ये अशा प्रकारची काही स्पेशलाइज्ड सिस्टीम नाही आणि इंटरनल फ्लूइडही अवेलेबल नाही. बट दे नीड टू मूव्ह व्हेरियस सबस्टन्सेस, परंतु वेगवेगळे सबस्टन्सेस त्यांना मूव्ह करणं गरजेचं आहे. कोणकोणते आहेत ते, वॉटर, मिनरल्स, ऑर्गेनिक न्यूट्रिएंट्स, ग्रोथ रेग्युलेटर्स एटसेट्रा, ओव्हर लॉंग डिस्टन्स. त्यांना काय करावं लागतं, ते लॉंग डिस्टन्स पर्यंत त्यांना घेऊन जाणं गरजेचं आहे. सो व्हेरियस सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्ट और मूव्ह ओव्हर लॉंग डिस्टन्स, अँड फॉर दॅट पर्पज द प्लांट्स हॅव्हिंग द ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आणि त्याच्यासाठी प्लांट मध्ये काय आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर मग आता ही जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती कशा पद्धतीने प्लांट मध्ये काम करते. सी हियर, ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स डिरेक्शन. मग ह्या ट्रान्सपोर्टेशनची डिरेक्शन कशा पद्धतीने असेल, डिरेक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट.
मी माझा व्हिडिओ बंद करून टाकतो, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला पूर्ण हे चांगल्या पद्धतीने दिसेल. ठीक आहे. तर सी हियर, डिरेक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट. कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन केलं जातं? हाऊ ट्रान्सपोर्टेशन ऑकर्स. So you can see here, there is unidirectional transport and multi-directional transport. दोन पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतं, युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट आणि मल्टी ट्रान्सपोर्ट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट कोणतं होतं आणि मल्टी डिरेक्शनल ट्रान्सपोर्ट कोणतं होतं. तर युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट जो आहे, तर युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट हा कशाचा होईल? तर युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट इज ऑकर्स ऑफ वॉटर अँड मिनरल्स. युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट कोणाचं होतं? वॉटर अँड मिनरल्स. म्हणून युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट हे झायलेम मधून केलं जाईल. म्हणजे कसं आहे पहा, इथे दिसतंय तुम्हाला रूट, तर रूट कडून स्टेम आणि स्टेम कडून लीफ कडे. दिस इज कॉल्ड ॲज युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट. इथं डिरेक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचं स्प्लिटिंग नाही किंवा डायव्हर्जन नाही. ठीक आहे. मल्टी डिरेक्शनल ट्रान्सपोर्ट काय प्रकार आहे? मल्टी डिरेक्शनल ट्रान्सपोर्ट, आता ट्रान्सपोर्टसाठी हे जे फूड मटेरियल आहे तो कोणाकडून तयार केलं जातं? तर लीफ कडून तयार केले जातात. तर हे लीफ आहेत, तर लीफ कडून तयार केले जातात. इथं तुम्हाला दिसते पहा शुगर. ठीक आहे. मग लीफ काय करतील? वॉटर घेतील, कार्बन डायऑक्साइड घेईल, लाईट घेईल. तुम्हाला इथं सगळं दिसतंय पहा. यू कॅन सी हियर, कार्बन डायऑक्साइड आलंय, वॉटर आलंय, लाईट आलं. सगळ्यांना मिळून काय होतं? देर इज अन फोटोसिंथेसिस. हे पण तुम्हाला माहित आहे. देर इज अन फोटोसिंथेसिस. ठीक आहे. मग फोटोसिंथेसिस कडून तयार होणारा जो प्रोडक्ट आहे दॅट इज अ शुगर. मग ह्या शुगरचं ट्रान्सपोर्टेशन जो आहे तो मल्टी डिरेक्शनल आहे. याचं कारण की शुगर तुमच्या व्हेरियस लीफ कडे पण नेलं जाईल, ब्रांचेस कडे पण नेलं जाईल आणि या व्यतिरिक्त स्टेम थ्रू तुमच्या रूट्स कडे पण नेलं जाईल. म्हणून इथं लॅटरल, डाऊनवर्ड ॲज वेल ॲज अपवर्ड ह्या सगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला फ्लोएम थ्रू पाहायला भेटणार आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे मल्टी डिरेक्शनल ट्रान्सपोर्ट शो करतो. नाउ सी हियर, समटाइम्स प्लांट हार्मोन्स अँड अदर केमिकल स्टिम्युलाई are transported in a polarized or unidirectional manner from where they are synthesized to other part. कधी कधी काय होतं, प्लांट हार्मोन आणि काही अदर केमिकल स्टिम्युलाई जे आहेत, ठीक आहे, आर ट्रान्सपोर्टेड इन ए पोलराइज्ड और युनिडिरेक्शनल मॅनर. ते कसं होईल? पोलराइज्ड किंवा युनिडिरेक्शनल मॅनरनं ते काय केले जातील? ट्रान्सपोर्ट केले जातील. म्हणजे एक एरिया आहे समजा तुमचा ए, जिथे तो तयार केला जातो. दुसरा एरिया आहे समजा तो आहे बी, जिथे त्याची गरज आहे. ठीक आहे. मग त्या पार्ट कडे हे जे नेलं जाणार आहे, तर हे या पद्धतीने घेऊन जाणे जे आहे, लाईक दिस, दॅट इज युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट किंवा त्याला आपण पोलराइज्ड, ए टू बी, ए पोल टू बी पोल या पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं. सो दिस इज अबाउट द डिरेक्शन ऑफ द ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आपण पुढे जाऊया आता. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने केलं जाईल? ठीक आहे. मग ट्रान्सपोर्ट करण्याच्या काही पद्धती असतात. ट्रान्सपोर्ट करण्याच्या काही पद्धती असतात. आता ह्या ज्या काही पद्धती असतात ट्रान्सपोर्ट करण्याच्या, ठीक आहे, तर दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स. वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स याच्यामध्ये आहेत. तुम्ही तुमच्या समोर ज्या मेथड्स पाहतायत, नाउ सी, डिफ्युजन ही एक मेथड पाहताय. द अनदर वन इज अ फॅसिलिटेड डिफ्युजन and third one is active transport. These are the means of transport. ठीक आहे. ऑलरेडी या प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही स्टडी केलेला आहात. मी तुम्हाला डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट तिन्ही सांगितलंय. तिन्ही पण तुम्ही स्टडी केलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन जेव्हा स्टडी करत होता तेव्हा. ठीक आहे. आता याला समजून घ्या. ठीक आहे. इथं डिफ्युजन जर व्हायचं असेल, सिम्पली डिफ्युजन जर व्हायचं असेल तर कसं होणार आहे? आता डिफ्युजन मध्ये या. डिफ्युजन मध्ये आल्यानंतर तुम्ही याला एक सेपरेट कंटेनर कन्सिडर करा आणि मध्यभागी हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एका साइडला आपण ए नाव दिलं आणि दुसऱ्या साइडला आपण काय नाव दिलं? बी. ठीक आहे. डिफ्युजन कसं होईल? डिफ्युजन म्हणजे मुवमेंट ऑफ मॅटर, वेदर इट इज सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस, कोणतेही असू द्या.
movement of matter from its higher concentration to its lower concentration. कसं होईल? फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. मी तुमच्या समोर ए आणि बी दाखवलेलं आहे. दिसते तुम्हाला ए आणि बी तुमच्या समोर? ठीक आहे. मग इथं ए मध्ये तुम्ही पहा, हे जे पार्टिकल्स दिसतात ना, दीज आर दी पार्टिकल्स. हे पार्टिकल्स दिसतात. तर ए मध्ये तुम्हाला व्हेरियस पार्टिकल्स दिसत आहेत. ठीक आहे. हे पार्टिकल्स जे आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही पहा. ठीक आहे. आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही पहा. सरळ आहे, कॉमन सेन्स तुम्हाला क्लिअर होईल. ए चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, बी चं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग डिफ्युजन कसं होईल? फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. दिस इज कॉल्ड एज द डिफ्युजन. आता डिफ्युजन स्पेसिफिक मॉलिक्युल्सचं होतं, जे मॉलिक्युल कमी साईजचे असतात. जे मॉलिक्युल कमी साईजचे असतात ते त्या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून ट्रान्सफर होतील, इझिली ट्रान्सफर केले जातील फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. परंतु जर हायर मॉलिक्युल असतील म्हणजे मॉलिक्युलची साईज जास्त असेल, जर मॉलिक्युलची साईज जास्त असेल तर तेव्हा फॅसिलिटेड डिफ्युजन केलं जातं. हा जो प्रकार आहे आता आपण बघितलेला, इट इज ए टाइप दॅट इज सिंपल डिफ्युजन. हा कोणता प्रकार आहे? त्याला आपण सिंपल डिफ्युजन म्हणतो. डिफ्युजनचं दुसरा टाइप आहे फॅसिलिटेड. फॅसिलिटेड म्हणजे हे डिफ्युजन करवलं जातं. समजतंय? फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय? फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे हे डिफ्युजन करवलं जातं. मग हे डिफ्युजन कसं केलं जाईल, कसं करवलं जाईल, म्हणजे याला फॅसिलिटेट केलं जाईल. आणि फॅसिलिटेट करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर इथं फॅसिलिटेट करण्यासाठी इथं रिस्पॉन्सिबल आहे पोरीन प्रोटीन्स. जरा ठेवा, देर इज रिस्पॉन्सिबल प्रोटीन्स आर पोरीन्स प्रोटीन्स. हे पोरीन प्रोटीन काय करतात? एक प्रकारचं प्रोटीन चॅनल तयार झालेलं आहे आणि त्या प्रोटीन चॅनल थ्रू ह्या कंपोनेंटला प्रोटीन घेऊन जाईल, फॅसिलिटेट करेल, ते त्यांच्यासाठी जागा निर्माण करेल आणि काय होईल? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन हे ट्रान्सफर केलं जाईल. दिस इज वी कॉल्ड दी फॅसिलिटेड डिफ्युजन. या दोन्ही प्रकारच्या ट्रान्सपोर्टला म्हणजे डिफ्युजन ऍज वेल ऍज फॅसिलिटेड डिफ्युजन, ठीक आहे, या दोन्ही प्रकारच्या ट्रान्सपोर्टला देर इज नो नीड ऑफ एनर्जी. इथं एनर्जीची गरज नाही. म्हणून बोथ आर कम्स अंडर दी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. तुम्ही कशामध्ये येतील? बोथ आर कम्स अंडर दी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, समजलंय? म्हणजे डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन आर द टाइप्स ऑफ दी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. दुसरं एक ट्रान्सपोर्टचा प्रकार तुमच्या समोर आहे, दॅट इज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हा जो दुसरा ट्रान्सपोर्ट आहे दॅट इज अन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कसं होईल? इथं एनर्जी वापरली जाईल. देर इज यूज ऑफ एटीपी. जिथं एटीपीचा वापर केला जातो त्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टला आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. कारण काय आहे? कारण काय आहे? मग कारण तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवतो आता. सी हिअर, नाउ यू कॅन सी इझिली. तुम्ही याला काय करा, एक अशा पद्धतीने एका कंटेनर मध्ये घ्या. ठीक आहे. आणि मध्ये काय करा, तुमचा हा मेम्ब्रेन ग्रेडियंट घ्या, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन घ्या. ठीक आहे. मग जेव्हा ट्रान्सपोर्ट केलं जाईल, जेव्हा ट्रान्सपोर्ट करायचं तेव्हा ए साइड तुमची जी आहे, ए साइड दिली आणि बी साइड दिली मी. ठीक आहे. तुमची जी ए साइड आहे तिथं त्या कंपाऊंडचं, त्या मॅटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे आणि बी साइड जिथे त्या मॅटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. मग कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन कडे जायचंय, म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जायचंय. याचा अर्थ इकडे डिफ्युजन मध्ये होतं काय, की हायर कॉन्सन्ट्रेशनचं प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमुळे तुमचं जो काही पार्टिकल्स होते किंवा मॅटर होता तो इझिली ट्रान्सफर होत होता. पण इथं प्रेशर नाहीये, इथं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि कॉन्सन्ट्रेशन कमी असल्या कारणाने प्रेशर काय आहे? इथं कमी आहे. आणि प्रेशर कमी असल्या कारणानं आता हे पार्टिकल स्वतःहून इथे मूव्ह होणार नाही. मग काय करावं लागेल? जर ते स्वतःहून मूव्ह होऊ शकत नसेल तर मग करावं काय लागेल? मग काय करावं लागेल? तुम्हाला एनर्जी वापरावी लागेल. एनर्जी. आणि एनर्जी वापरून मग या पार्टिकलची मुवमेंट फ्रॉम ए टू बी तुम्हाला करावं लागेल, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. दिस इज कॉल्ड ऍज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पहा, मी इथं या स्लाइड मधून तुम्हाला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट दोन्हीही ट्रान्सपोर्ट मी तुम्हाला याच्यातून क्लिअर केले. समजलंय? बोथ ट्रान्सपोर्ट आर क्लिअर फ्रॉम दिस. आता आपण पुढे जाऊया, ऍक्च्युअल हे ट्रान्सपोर्ट कसं होतं. मी ऑलरेडी सगळं क्लिअर केले तुम्हाला. आपण बाय एक्झाम्पल जाऊया. ठीक आहे. See here, first is a diffusion.
सरळ सरळ पहा, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आय ऑलरेडी एक्सप्लेन्ड इट. ठीक आहे. इट इज द स्लो मोमेंट ऑफ गॅस. इट इज द स्लो मोमेंट ऑफ गॅसेस, लिक्विड अँड सॉलिड. मी तुम्हाला म्हटलं मॅटर म्हणजे तिन्ही आले. फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन to region of lower concentration. It may be from one part of the cell to the other or from cell to cell or over short distance. It is not depending on the living system. हा living system वरती डिपेंड आहे. It is the only means of gases movement in a plant body. पण प्लांट बॉडी मध्ये अशा प्रकारची मुवमेंट गॅसेस मुवमेंट साठी केली जाते. ठीक आहे. चला पुढे. फॅक्टर अफेक्टिंग ऑन द डिफ्युजन रेट. कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे डिफ्युजन वरती अफेक्ट करतात? मग देर आर व्हेरियस फॅक्टर विच आर अफेक्ट ऑन द डिफ्युजन. एक कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ठीक आहे. हा ग्रेडियंट आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे हा मध्ये मेम्ब्रेन आहे आणि हे कॉन्सन्ट्रेशन आहे, अफेक्ट करतो. जर हायर कॉन्सन्ट्रेशन असेल ए कडे आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल बी कडे तरच ए टू बी ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अफेक्ट करतं. दुसरं परमेबिलिटी ऑफ मेम्ब्रेन. तुमचं मेम्ब्रेनच परमेबल नाहीये म्हणजे कम्प्लिटली इम्परमेबल आहे. आता हा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन हा सिलेक्टिव्हली किंवा सेमी परमिएबल आहे म्हणून ट्रान्सपोर्ट पॉसिबल आहे. पण जर परमिएबल नसतात तर काय झालं असतं? नॉट पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट. थर्ड काय होतं? टेम्परेचर आणि प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशरचं सुद्धा या ठिकाणी इम्पॅक्ट आहे. मी प्रेशरचं इम्पॅक्ट तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. त्यानंतर साइज ऑफ द सबस्टन्स ऑर द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. स्मॉलर सबस्टन्सेस डिफ्यूज फास्टर. पहा मी तुम्हाला आधीच सांगितलंय सिंपल डिफ्युजन मध्ये तसंही स्मॉलर पार्टिकल जे आहे ते इझिली डिफ्यूज होते. परंतु लार्जर सबस्टन्स किंवा लार्जर पार्टिकल असतील तर त्यांच्या डिफ्युजनसाठी काय करावं लागेल? डिफ्युजन फॅसिलिटेट करावं लागेल. काय करावं लागेल तिथं? यू शुड हॅव टू फॅसिलिटेट द डिफ्युजन. ठीक आहे. पुढे आहे सोल्युबिलिटी इन द लिपिड्स ऑफ द मेम्ब्रेन. सबस्टन्सेस सोल्युबल इन लिपिड डिफ्यूज थ्रू द मेम्ब्रेन फास्टर. म्हणजेच आता समजा की लिपिड सोल्युबल सबस्टन्सेस वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस पेक्षा जास्त फास्ट मध्ये काय होतील? इथं ट्रान्सपोर्ट केले जातील. समजते तुम्हाला? म्हणजे इथं सोल्युबिलिटी महत्वाची आहे. इथे जर समजा लिपिड इनसोल्युबल आहे तर इझिली किंवा फास्टली ट्रान्सपोर्ट केले जाणार नाही. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ डिफ्युजन. नाउ द फॅसिलिटेड डिफ्युजन. मी तुम्हाला सांगितलंय की फॅसिलिटेड डिफ्युजनला काय गरजेचं आहे. इट इज द डिफ्युजन ऑफ द हायड्रोफिलिक सबस्टन्सेस. हायड्रोफिलिक सबस्टन्सेस म्हणजे वॉटरफिलिक सबस्टन्सेस. कारण इथं लेअर जो आहे तो वॉटर हेटिंग आहे. ध्यानात ठेवा. आपण मागे बघितलंय इझी ट्रान्सपोर्ट कसं पॉसिबल आहे इथं? कारण लिपिड सोल्युबल सबस्टन्स आहे म्हणून इझी ट्रान्सपोर्ट आहे. पण जर वॉटर सोल्युबल असेल तर मग इट इज नॉट इझी ट्रान्सपोर्ट. कारण तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन हा वॉटर सोल्युबल नाही. कारण तिथे लिपिडचं प्रमाण जास्त आहे वॉटर आणि प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. मग ठीक आहे. इट इज द डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक सबस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन चॅनल अँड विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एटीपी एनर्जी. इट ऑल्सो नीड ए कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. त्याला पण कशाची गरज आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची गरज आहे. बट इट इज व्हेरी स्पेसिफिक. कसं आहे हा? व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे सेल सिलेक्ट सबस्टन्सेस फॉर अपटेक. इथं सेल स्पेसिफिक सबस्टन्सला सिलेक्ट करेल अपटेक करण्यासाठी. इट इज द सेन्सिटिव्ह टू इनहिबिटर्स दॅट रिॲक्ट विथ प्रोटीन साइड चेन. हा इनहिबिटर साठी सेन्सिटिव्ह आहे जो काय होतं? प्रोटीन साइड चेन वरती रिॲक्ट होईल आणि ठीक आहे मग नंतर तो ट्रान्सपोर्ट केला जाईल. ट्रान्सपोर्ट रेट रिचेस ए मॅक्झिमम व्हेन ऑल द प्रोटीन ट्रान्सपोर्टर्स आर बीइंग युज्ड. जर सगळे प्रोटीन ट्रान्सपोर्टर्स या ठिकाणी यूज होत असेल तर काय होईल? ट्रान्सपोर्ट रेट खूप जास्त असेल. ट्रान्सपोर्ट रेट खूप जास्त असेल. फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणूनच प्रोटीन या ठिकाणी फॅसिलिटेट करतं. ठीक आहे. मी हे बाकीचं तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलंय. पुढे चला. इथं पोरिन पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वॉटर चॅनलसाठी ऍक्वा पोरिन असतं. ध्यानात ठेवा. वॉटर चॅनलसाठी काय असतं? ऍक्वा पोरिन असतं. पुढे चला. आता फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये पॅसिव्ह युनिपोर्ट, सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट. मग हे डिरेक्शन कसं असेल? डिरेक्शन कसं असेल? तुम्हाला फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये हे माहित पडलंय, हे माहित झालंय तुम्हाला की कॅरियर प्रोटीन्स असतात जे काय करतात? ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. कॅरियर प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्टेशन. आता तुमच्या समोर जी फिगर आहे त्या फिगर वरून तुम्हाला समजेल. पहा ही इथे फिगर आहे. या फिगर वरून तुम्हाला क्लिअर होईल की ट्रान्सपोर्ट इथं कशा पद्धतीने केलं जाईल. ठीक आहे. युनिपोर्ट एका डिरेक्शन मध्ये दिसतंय पहा. इथून निघालंय फक्त एकच डिरेक्शन आहे. एकच डिरेक्शन.
A molecule alone moves across a membrane through transport or carrier protein. Alone, एकटा, आणि एकट्याच एकाच डिरेक्शन मध्ये चाललाय. ठीक आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो युनिपोर्ट. अँटीपोर्ट, टू मॉलिक्युल्स मूव्ह इन अपोजिट डिरेक्शन. इथं एकच मॉलिक्युल मूव्ह होत होता, इथं दोन मॉलिक्युल मूव्ह होत आहेत, पण कसं अपोजिट. एक असं जाते पहा आणि एक त्याच्या अपोजिट मूव्ह होतोय. ठीक आहे ना. तिसरं आहे सिम्पोर्ट. अँटीपोर्ट मध्ये अपोजिट, सिम्पोर्ट दोन मॉलिक्युल्स आहेत, टुगेदर क्रॉस दी मेम्ब्रेन. काय होतात? टुगेदर क्रॉस दी मेम्ब्रेन इन सेम डिरेक्शन. बरोबरीने मेम्ब्रेन क्रॉस करतात आणि एकाच डिरेक्शन मध्ये पहा. ए आणि बी मॉलिक्युल्स आहेत, ते काय होत आहेत? एकाच डिरेक्शन मध्ये मूव्ह होत आहेत. दिस इज कॉल्ड एज द सिम्पोर्ट. युनिपोर्ट, अँटीपोर्ट, सिम्पोर्ट. ठीक आहे, हे तिन्ही प्रकारचं पॅसिव्ह फॅसिलिटेड डिफ्युजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, पुढे चला. नेक्स्ट वन, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे पण मी तुम्हाला सांगितलं की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनसाठी गरज कशाची आहे? एटीपी ची गरज आहे. ठीक आहे, जरी मेम्ब्रेन प्रोटीन याला कॅरी केलं. फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये हा फरक आहे. फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये हा फरक आहे. ठीक आहे, एटीपी वापरलं तर फॅसिलिटेड मध्ये एटीपी वापरलं जाते, प्रोटीन्स वापरले जातात. ठीक आहे, इथे पण प्रोटीन वापरतात, तिथे पण प्रोटीन वापरतात, पण इथं एनर्जीची गरज आहे, तिकडे एनर्जीची गरज नव्हती. ठीक आहे, चला पुढे. आता डिफरंट कंपोनेंट्स आहेत. कंपॅरिझन ऑफ डिफरंट ट्रान्सपोर्ट प्रोसेसेस. सी हियर, तुम्ही कंपॅरिझन तुमच्या समोर पाहताय. नाउ यू कॅन सी द कंपॅरिझन. पहिली प्रॉपर्टी, रिक्वायर मेम्ब्रेन प्रोटीन. सिंपल डिफ्युजनला गरजेचं नाही, पण फॅसिलिटेड डिफ्युजनला लागतं, ऍक्टिव्ह डिफ्युजनला पण लागतं. झालं. मेम्ब्रेन प्रोटीनची गरज सिंपल डिफ्युजनला नाही, पण कोणाला आहे? फॅसिलिटेडला आहे आणि ऍक्टिव्हला आहे. पुढं हायली सिलेक्टिव्ह. सॉरी, दिसतंय तुम्हाला? हायली सिलेक्टिव्ह. सिंपल डिफ्युजन मध्ये असं नाहीये, कोणतेही मॉलिक्युल जाईल, पण फॅसिलिटेड मध्ये सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स असतील आणि ऍक्टिव्ह मध्ये पण सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स असतील. ट्रान्सपोर्ट सॅच्युरेट्स. ठीक आहे, इथं सॅच्युरेशन नाहीये, इथं सॅच्युरेशन नाही, पण इथं आहे फॅसिलिटेड मध्ये आणि ऍक्टिव्ह मध्ये सॅच्युरेशन आहे. अपहिल ट्रान्सपोर्ट. सिंपल डिफ्युजन मध्ये अपहिल ट्रान्सपोर्ट होणार नाही, पण फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये पण होणार नाही, बट ऍक्टिव्ह मध्ये पॉसिबल आहे, कारण एनर्जीचा वापर आहे. बिकॉज ऑफ यूज ऑफ एटीपी इथं काय होईल? अपहिल ट्रान्सपोर्ट होईल. रिक्वायर्स एटीपी एनर्जी. एटीपी एनर्जीची गरज सिंपलला नाही, फॅसिलिटेडला नाही, पण ऍक्टिव्हला पाहिजे. ऍक्टिव्हला एटीपीची गरज आहे. झालं. तिन्ही डिफरन्स क्लिअर. तिन्ही फिगर पहा, परत एकदा याला रिवाइज करा ह्या तिन्ही फिगरला. ठीक आहे, तुमच्या समोर मी याला काही वेळ ओपन ठेवतो. रिवाइज करा चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. इथे कॉन्सन्ट्रेशन पाहून घ्या. सिंपल डिफ्युजन मध्ये कॉन्सन्ट्रेशन पाहून घ्या. ठीक आहे, फॅसिलिटेड मध्ये पहा. फॅसिलिटेड हे दोन्ही पण डिफ्युजनचे प्रकार आहेत, बोथ आर डिफ्युजन, म्हणून दोन्हीकडे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट सिमिलर असेल. ठीक आहे, पण तुम्ही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कडे या, इथं तसं नाहीये. इथं काय आहे? इथं कॉन्सन्ट्रेशन बदललाय दोन्हीकडे. ए आणि बी मध्ये पहा, याला ए कन्सिडर करा. दिस इज ए, दिस इज बी. प्रत्येक ठिकाणी दिस इज ए, दिस इज बी, दिस इज ए आणि दिस इज बी. डिफरन्स तुम्हाला क्लिअर होईल. आता झालं असेल, आता आपल्याला पुढे जायला काय हरकत नाहीये. ठीक आहे, नाउ दी प्लांट वॉटर रिलेशनशिप. आता प्लांट वॉटर रिलेशनशिप ऑलरेडी मी तुम्हाला याबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे वॉटरचं इम्पॉर्टन्स कशासाठी आहे. ठीक आहे, इन शॉर्ट सगळं पहा. मी फक्त आता याला रिवाइज करून घेतो. सगळं मी ऑलरेडी तसंही क्लिअर केलेलं आहे. प्लांट इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. प्लांट काय आहे? हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, तोच मोस्टली सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो. दुसरा, प्रोटोप्लाझम इज मेनली वॉटर in which various molecules are dissolved and suspended. मी एक्सप्लेन केलं होतं.
soft plant parts mostly contain water. Soft plant plantचा जो सॉफ्ट पार्ट आहे तो वॉटर कन्सिस्ट करतो. फॉर एक्झाम्पल वॉटरमेलन हॅज 92% वॉटर. प्रश्न विचारला जाऊ शकतो वॉटरमेलन मध्ये किती पाणी असतं, तर 92%. हर्बेशियस प्लांट हॅव ओनली 10 to 15% ड्राय मॅटर. बाकी सगळं काय आहे? बाकी सगळं काय आहे? पाणी. हर्बेशियस प्लांट मध्ये फक्त 10 ते 15% ड्राय मॅटर आहे, बाकी सगळं काय आहे? पाणी. ड्राय सीड्स ड्राय सीड्स अँड वुडी पार्ट also contain little amount of water. काहीतरी आहेच, थोड्याफार तरी प्रमाणामध्ये वॉटर आहे. ए मॅच्युअर कॉर्न प्लांट absorb 3 liter of plant daily. पहा, कॉर्न प्लांट, मॅच्युअर कॉर्न प्लांट, मेज प्लांट आहे हा. काय होतं? absorb 3 liter of water daily. रोज 3 लिटर पाणी absorb करतो. ए मस्टर्ड प्लांट absorb water equals to its own weight in about 5 hours. 5 तासामध्ये स्वतःचं जितकं वेट असेल तितकं पाणी तो अब्सॉर्ब करतो. पाणी समजून आले? इथं तुम्हाला प्रोटोप्लाझम दिसतंय, इथं वॉटरमेलन दिसतंय, इथे तुम्हाला डिफरंट टाइप ऑफ सीड्स दिसतात. ठीक आहे, ड्रायफ्रूट ज्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं, म्हणजे पाणी महत्वाचा आहे. ठीक आहे. मग इथं वॉटर ट्रान्सपोर्टेशन मध्ये वॉटरचं पोटेन्शियल महत्वाचं आहे. In water transport, the water potential is most important. ध्यानात ठेवा. मग इथं तुम्हाला एका साइडला फिगर दिली पहा, इथं तुम्हाला फिगर दिसते. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला काय केलंय? वॉटर पोटेन्शियल दाखवलेलं आहे. मग वॉटर पोटेन्शियल काय आहे? आधी याची थेरी समजून. एक, इट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर. वॉटर पोटेन्शियल काय आहे? वॉटर पोटेन्शियल इज ए potential energy of water. It is measure of ability of water. काय आहे हा? Measure of ability of water molecule to move freely in the solution. Water potential काय आहे? Measure of ability of water molecule to move freely in solution. मग सोल्युशन मध्ये फ्रीली मूव्ह होण्याचं मेजरमेंट तुम्ही याच्या थ्रू फाइंड आउट करू शकता. पुढे, इट इज एक्सप्रेस्ड इन प्रेशर युनिट. कशामध्ये एक्सप्रेस केला जातो? प्रेशर युनिट मध्ये, दॅट इज पास्कल. कशाच्या युनिट मध्ये? प्रेशर युनिट मध्ये एक्सप्रेस केला जातो, दॅट इज पास्कल. वॉटर मॉलिक्युल्स हॅव कायनेटिक एनर्जी. वॉटर मॉलिक्युल्स हॅव कायनेटिक एनर्जी इन लिक्विड अँड गॅसेस फॉर्म. कशाच्या फॉर्म मध्ये? मॉलिक्युल्स हॅव कायनेटिक एनर्जी इन लिक्विड अँड गॅसेस फॉर्म. दे शो रॅन्डम. लिक्विड आणि गॅसेस फॉर्म मध्ये काय करतं? रॅन्डम, रॅपिड अँड कॉन्स्टंट मोशन शो करतं. रॅन्डम, रॅपिड अँड कॉन्स्टंट मोशन शो करतं. कशामध्ये? लिक्विड आणि गॅसेस मध्ये. लिक्विड आणि गॅसेस मध्ये, बिकॉज ऑफ इट हॅव्हिंग द कायनेटिक एनर्जी. As the concentration of water in system increase, as the concentration of water in a system increases, its kinetic energy, that is water potential, also increases. पहा, इकडे पहा, प्युअर वॉटर जास्त आहे आणि इथे पहा, इथे प्युअर वॉटर कमी आहे. कारण ग्लुकोज मिक्स झालाय ना, याच्यात मिक्स झालाय ना, म्हणून याला आपण सोल्युशन म्हणणार. पण याला आपण काय म्हणणार? फक्त प्युअर वॉटर म्हणणार. ही ए साइड आहे तुमची आणि ही काय आहे? बी साइड आहे. ठीक आहे. ए साइडला तुम्ही पहा, ए साइडला प्युअर वॉटर दिसतंय, ए साइडला काय दिसतंय? प्युअर वॉटर दिसतंय. आणि बी साइडला तुम्हाला सोल्युशन दिसतोय, कारण ग्लुकोज त्याच्यामध्ये मिक्स आहे. मग हा स्टेटमेंट समजून घ्या, हे स्टेटमेंट समजून घ्या. ऍज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इन ए सिस्टम इन्क्रीज इट्स कायनेटिक एनर्जी, दॅट इज वॉटर पोटेन्शियल आल्सो इन्क्रीज. म्हणजे जसं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन सिस्टम मध्ये वाढतं तसं कायनेटिक एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. हेन्स प्युअर वॉटर विल हॅव ग्रेटेस्ट वॉटर पोटेन्शियल. प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल कसं असेल? ग्रेटेस्ट. म्हणून पहा, इथं मी दाखवलं हा बाण तुम्हाला, याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, म्हणून याचं पोटेन्शियल जास्त आहे, याचं पोटेन्शियल कमी आहे. हा जास्तीत जास्त अदर मॉलिक्युल स्वतःमध्ये घेऊ शकतो, हा कमीत कमी अदर मॉलिक्युल स्वतःमध्ये घेऊ शकतो. म्हणजे आपण त्याला म्हणूया मिक्सिंग ऑफ मॉलिक्युल्स. हे दोघांमध्ये कमी प्रमाणामध्ये, ज्याचं वॉटर पोटेन्शियल जास्त तिथं सोल्युशन म्हणजे तिथं सोल्यूट पार्टिकल्स मिक्स होण्याचं प्रमाण जास्त होईल. ज्याचं वॉटर पोटेन्शियल कमी तिथं सोल्युशन मिक्स होण्याचं प्रमाण काय असेल? कमी असणार आहे. क्लिअर? दिस इज अबाउट द वॉटर पोटेन्शियल. ठीक आहे. इथे पहा तुम्ही वॉटर पोटेन्शियल.
प्युअर वॉटर आणि सोल्यूट मी आधीच क्लिअर केलंय तुम्हाला. प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल किती आहे? 0. सोल्यूट जिथे मिक्स झालेला आहे तिथं निगेटिव्ह झालाय. बरोबर झालं का डिक्रीज? पहा झालं का डिक्रीज? झालं का इथे इन्क्रीज? दोघांमध्ये फरक दिसतोय तुम्हाला? क्लिअर, एकदम क्लिअर. दोन्ही सोल्युशन पहा, दोन्ही पहा, प्युअर आणि सोल्यूट दोन्ही पण पहा, तुम्हाला दोन्ही क्लिअर होते एकदम. वॉटर मॉलिक्यूल मूव फ्रॉम हायर एनर्जी सिस्टम दॅट इज हायर वॉटर पोटेन्शियल टू लोअर वॉटर पोटेन्शियल, लोअर एनर्जी सिस्टम. हायर एनर्जी सिस्टम कडून लोअर एनर्जी सिस्टम कडे वॉटर काय होतो? मूव होतो. सच अ मुवमेंट ऑफ सबस्टन्स डाऊन ए ग्रेडियंट ऑफ फ्री एनर्जी इज कॉल्ड एज द डिफ्युजन. अशा प्रकारची मुवमेंटला आपण डिफ्युजन म्हणतो. वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर ऍट स्टँडर्ड टेम्परेचर विच इज नॉट अंडर एनी प्रेशर इज 0. स्टँडर्ड टेम्परेचर मध्ये वॉटर पोटेन्शियल प्युअर वॉटरचं काय असतं? 0 असतो. सोल्यूट मिक्स करा, कमी कमी होत जाईल. म्हणजे काय होईल? इट बिकम निगेटिव्ह. काय होईल? इट बिकम निगेटिव्ह. इथं तुम्हाला फिगर मध्ये सगळं क्लिअर झालं, मागे पण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आता इथं पहा तुम्ही, इथे पहा प्युअर वॉटर, वॉटर पोटेन्शियल 0, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन 0 आहे, म्हणून इथं पोटेन्शियल 0 झालं. पण इकडे या 0.1 मोलार सोल्युशन आहे. किती आहे? 0.1 मोलार सोल्युशन आहे. ठीक आहे. म्हणजे वॉटर पोटेन्शियल 0 आहे, पण सोल्यूट पोटेन्शियल -0.4 झालं. कारण तुम्हाला काय करावं लागेल? इथं तुम्हाला मायनस करावं लागेल. ठीक आहे. म्हणून इथं त्याचं ऍक्च्युअल पोटेन्शियल झालं किती? किती झालं? 0.4 -0.4 एम पास्कल. मग इथं तुम्ही याला क्लिअर करू शकता, समजून घेऊ शकता चांगल्या पद्धतीने. सी हियर, इफ a solute is dissolved in pure water, if a solute is dissolved in a pure water, the concentration म्हणजे free energy of water decreases. हे आपण मागे बघितलंय. reducing its water potential, ज्याच्या वॉटर पोटेन्शियल काय होतं? कमी होतं. प्युअर वॉटरचं जास्त आहे कंपॅरेटिव्हली सोल्युशनचं. हेच वॉटर पोटेन्शियल ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन प्युअर वॉटर. हे मागच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ लोअर वॉटर पोटेन्शियल ड्यू टू डिझोल्युशन ऑफ सोल्यूट इज कॉल्ड सोल्यूट पोटेन्शियल और ऑस्मोटिक पोटेन्शियल. डेफिनेशन आली नवीन सोल्यूट किंवा ऑस्मोटिक पोटेन्शियलची. मॅग्निट्यूड ऑफ लोअरिंग ऑफ वॉटर पोटेन्शियल, मॅग्निट्यूड ऑफ लोअरिंग ऑफ वॉटर पोटेन्शियल. कसं लोअर करताय तुम्ही? बाय ऍडिशन ऑफ सोल्यूट. काय कसं लोअर करताय? बाय ऍडिशन ऑफ सोल्यूट. मॅग्निट्यूड ऑफ लोअरिंग ऑफ वॉटर पोटेन्शियल ड्यू टू डिझोल्युशन ऑफ सोल्यूट इज कॉल्ड सोल्यूट पोटेन्शियल. याला आपण सोल्यूट पोटेन्शियल म्हणतो किंवा ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हणतो. जसं सॉल्टला आपण मिक्स करतो पाण्यामध्ये किंवा शुगरला आपण मिक्स करतो पाण्यामध्ये, तेव्हा काय होतं? वॉटर पोटेन्शियल आपोआप कमी होतो. ठीक आहे. अशा वेळेस त्याला आपण म्हणतो सोल्यूट पोटेन्शियल. मग सोल्यूट पोटेन्शियल आपण साय एस न डिक्टेट करतो. साय एस इज ऑलवेज निगेटिव्ह. कसं असतो तो? ऑलवेज निगेटिव्ह. कारण काय आहे? पाण्यात सोल्यूट मिक्स झालाय, पाण्यात सोल्यूट डिझॉल्व्ह झालाय, म्हणून सोल्यूट पोटेन्शियल ऑलवेज काय असतो? निगेटिव्ह असतो. समजते? इट इज ऑलवेज निगेटिव्ह. द मोर द सोल्यूट मॉलिक्यूल द लोअर इज द सोल्यूट पोटेन्शियल. The more the solute molecule, the lower is the solute potential. जितकं निगेटिव्ह असेल तितकं जास्त सोल्यूट पोटेन्शियल असेल. चला, फॉर ए सोल्युशन ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, फॉर ए सोल्युशन ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर पहा, वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू सोल्यूट पोटेन्शियल. कशासाठी आहे पण? फॉर ए सोल्युशन ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये वॉटर पोटेन्शियल हा सोल्यूट पोटेन्शियल बरोबर एक सारखा असतो. इट इज सेम ऍज इट इज. एक सारखे असतात. ठीक आहे, समजतंय? तर पुढे जाऊया आपण आता. तो सेम. इफ ए प्रेशर ग्रेटर दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर, जर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असेल, इज अप्लाइड टू प्युअर वॉटर ऑर ए सोल्युशन, इट्स वॉटर पोटेन्शियल इन्क्रीजेस. काय होईल मग आता? वॉटर पोटेन्शियल इन्क्रीज होईल. इट इज इक्विव्हॅलेंट टू पंपिंग वॉटर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. हे मग इक्विव्हॅलेंट झालं. कसं? इक्विव्हॅलेंट टू पंपिंग वॉटर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. पण इथं काय पाहिजे? याच्या मागचा क्रायटेरिया काय आहे? याच्या मागचा क्रायटेरिया काय आहे? तर हा क्रायटेरिया आहे, इफ ए प्रेशर ग्रेटर दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज अप्लाइड टू प्युअर वॉटर ऑर ए सोल्युशन, इट्स वॉटर पोटेन्शियल इन्क्रीजेस. त्याचा वॉटर पोटेन्शियल काय होईल? इन्क्रीज. व्हेन वॉटर एंटर्स ए प्लांट सेल ड्यू टू डिफ्युजन, जेव्हा वॉटर हा प्लांट सेल मध्ये काय होतं? एंटर होतं डिफ्युजन न, इट कॉजेस ए प्रेशर ग्रेडियंट.
याच्यावरून क्लिअर झालं. इट कॉजेस ए प्रेशर ग्रेडियंट दी सेल वॉल. इट मेक्स दी सेल टर्जिड. याच्यामुळे सेल काय होतो? टर्जिड. दिस इन्क्रीजेस दी प्रेशर पोटेन्शियल. जेव्हा टर्जिड होतो तेव्हा प्रेशर पोटेन्शियल वाढतं. टर्जिड झालं म्हणजे काय झालं? पाण्याचं प्रेशर वॉलवरती आहे, बरोबर ना? सीआर हा तुमचा सेल, याच्यामध्ये काय झालं? पाणी गेलं, त्याच्या आतमध्ये पाणीच पाणी झालं. आता त्याच्या आतमध्ये पाणीच पाणी झाल्या कारणाने काय व्हायला होता? पाण्याचा प्रेशर या वॉलवरती पडला. दिस इज कॉल्ड इज अ टर्गर प्रेशर. ठीक आहे, याला आपण टर्गर प्रेशर म्हणतो. म्हणजे टर्जिडिटी इन्क्रीज झाली. इट मेक्स द सेल टर्गेट. दिस इन्क्रीजेस द प्रेशर पोटेन्शियल. त्याच्यामुळे काय होतंय? प्रेशर पोटेन्शियल तुमचं काय होतो? वाढला जातो. दिस इन्क्रीजेस द प्रेशर पोटेन्शियल. ठीक आहे. प्रेशर पोटेन्शियल इज युजुअली पॉझिटिव्ह. जसं सॉलिड पोटेन्शियल निगेटिव्ह असतं तसं प्रेशर पोटेन्शियल काय असतं? इथं पाहिलं आपण, इथं पाहिलं सॉलिड पोटेन्शियल हा काय असतो? ऑलवेज निगेटिव्ह असतो. पण इथं प्रेशर पोटेन्शियल इज युजुअली पॉझिटिव्ह. दो निगेटिव्ह पोटेन्शियल ऑर टेन्शन इन दी वॉटर कॉलम इन दी झायलेम प्लेज ए मेजर रोल इन वॉटर ट्रान्सपोर्ट ऑफ ए स्टीम. पहा, प्रेशर पोटेन्शियल इज युजुअली पॉझिटिव्ह आणि सॉलिड पोटेन्शियल युजुअली निगेटिव्ह. दो निगेटिव्ह पोटेन्शियल ऑर टेन्शन इन दी वॉटर कॉलम, वॉटर कॉलम मध्ये जो निगेटिव्ह पोटेन्शियल आहे इन दी झायलेम प्लेज ए मेजर रोल इन वॉटर ट्रान्सपोर्ट अपस्ट्रीम. ज्याच्यामुळे वॉटर ट्रान्सपोर्ट काय होतं? अपस्ट्रीमला चालला जातो. म्हणजे लोअर सॉलिड कॉन्सन्ट्रेशन टू हायर सॉलिड कॉन्सन्ट्रेशन. वॉटर पोटेन्शियल ऑफ ए सेल इज अफेक्टेड बाय सॉलिड पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल. वॉटर पोटेन्शियल ऑफ ए सेल, सेलचं वॉटर पोटेन्शियल जो आहे त्याला कोण अफेक्ट करतं? तो सॉलिड पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल. कोण अफेक्ट करतं? सॉलिड पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल. द रिलेशनशिप बिटवीन देम इज, मग यावरून दोघांमधली रिलेशनशिप काय आहे? तर ही आहे वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू सॉलिड पोटेन्शियल प्लस प्रेशर पोटेन्शियल. वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू सॉलिड पोटेन्शियल प्लस प्रेशर पोटेन्शियल. हा फॉर्म्युला ध्यानात ठेवा. वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू सॉलिड पोटेन्शियल प्लस प्रेशर पोटेन्शियल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं? दिस इज ऑल अबाउट दी वॉटर पोटेन्शियल. ठीक आहे, पुढे आपल्याला ऑस्मोसिस पाहायचं आहे आणि ऑस्मोसिस नंतर वी हॅव टू स्टडी ऑस्मोसिस रिलेटेड कन्सेप्ट. आपल्याला त्यानंतर स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आणि मग त्यानंतर आपल्याला ट्रान्सपोर्ट पाहायचं आहे. अजून 2 दिवस आपल्याला ह्या चॅप्टर लागतील. राहिलेला पार्ट आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, तोपर्यंत आपण आता थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.